बच्चू कडू साहेबांसोबत आमच्या 4 बैठका झाल्या. मी मंत्रालयात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकी लावल्या. त्यांचं बऱ्यापैकी तेव्हा समाधान झालं. त्यांचं म्हणणं आहे की जे काही परिपत्र काढायचे ते परिपत्र विभागाने काढले नाही. आज सकाळी त्यांचा मला एसएमएस होता. काल काही आमचे नागपूर एसपीनी त्यांच्या कार्यकर्त्यांना धरपकड केली वगैरे. मी त्यांना एसएमएस केला की जे काही परिपत्रक आहेत, जे काही शासन निर्णय आहेत ते काही कॅबिनेटमध्ये जाऊन काढावे लागतात, काही बिना पैशाचे असतात, काही त्याला फंड्स लागतात, फायनान्समध्ये जावं लागतं. त्यामुळं त्या बैठकीतनं काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या सुटल्याही आहे. जसं दिव्यांगांना त्यांनी म्हटलं होतं की त्यांचे रकमा वाढवा, त्यांचं अनुदान वाढवा. तर दिव्यांगाचं 1,500 पासून 2,500 करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी, अजितदादांनी, एकनाथजींनी घेतला आणि आपण अधिवेशनात बघितलं असाल तो जाहीर झाला. त्यांची महत्वाची मागणी जाहीर झाली आणि महत्वाची मागणी शासनाने मान्य केली. दुसरी त्यांची महत्वाची मागणी होती बच्चू कडूंची की कर्जमाफीवर कमिटी तयार करा आणि कर्जमाफी देताना अशा लोकांना देऊ नका जे धनदांडगे आहे, ज्यांना गरज नाहीये. त्याकरता त्याचं काय एसओपी असेल, कुठल्या लोकांना कर्जमाफ केलं पाहिजे, कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे. एखादा शेतकरी फार्म हाऊस बांधतो शेतामध्ये, तोही कर्ज काढतो, त्याला माफी करायची का? तर हा विषय एकदा समितीसमोर यावा. आणि बच्चू कडूंना मी सांगितलं, 3दा 4दा माझं बोलणं झालं की तुम्हाला या समितीमध्ये बोलवणार आहे, तुमची बाजू ऐकून घेणार आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही जो शब्द दिला आहे, संकल्पनामा दिला आहे की या राज्यातल्या शेतकऱ्यांचं, पात्र शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरकार करणार आहे, ते करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता हा जो स्टंट आहे, भगतसिंगगिरी सुरू करू, तर मग हे करू ते करू, सरकारने संपूर्ण ऐकून घेतलं. सरकारने त्यांना बऱ्यापैकी त्यांच्या आंदोलनाला आम्ही रिस्पॉन्ड केलं. मी स्वतः लेखी दिलं त्यांना की दिव्यांगाचे पैसे वाढणार ते वाढले. त्याला लेखी दिलं की कमिटी होणार तर कमिटी केली. त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. पण त्यांनी ठरवलं त्या आंदोलन करायचं, तर मग त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू केलं आहे. त्या ठिकाणी आंदोलन करायला त्यांची मुभा आहे. सरकार त्यांचं म्हणणं ऐकत आहे, तरी ते आंदोलन करतायत. तर मला वाटतं बघू पुढच्या काळात काय निर्णय घ्यायचे.